माझं नाव अशोक आहे. मी माझ्या मित्रांसोबत पार्टी करून घरी परतत होतो. मित्र अजूनही बारमध्येच होते. पण मी निघालो होतो कारण आई बाबा मला वारंवार फोन करत होते. ती 5 फेब्रुवारीची रात्र होती आणि घड्याळात 1:30 वाजला होता. मी बहुतेक वेळा उशिराच घरी जात असायचो. रस्ते निर्मनुष्य होते. कोवळा धुका संपूर्ण रस्त्याला व्यापून टाकत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शांतता होती. जणू काही वेळ थबकलेला होता. अगदी स्थिर. मी गाडी जोरात चालवत होतो. गाडीत हीटर सुरू होता आणि हलक्या आवाजात गाणं वाजत होतं. कोणत्याही ठिकाणाचं लक्ष नसताना मी फक्त डोक्यातील विचार दूर करण्यासाठी गाडी चालवत होतो. तेव्हाच अचानक त्या धुक्यांच्या पडद्यांमधून गाडीच्या हेडलाईटमध्ये मला सावलीसारखं काहीतरी दिसलं. त्याने माझं लक्ष वेधून घेतलं. एक मुलगी, अंदाजे 20 वर्षे. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता आणि दुपट्ट्यानं स्वतःला नीट झाकलं होतं. तिचे केस विस्कटलेले होते. डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि ती रस्त्याच्या कडेला अशी उभी होती जणू कोणाच्या थांबण्याची वाट बघत होती. ती मुलगी पाहून माझ्या मनात एक कुतूहल निर्माण झालं, किंवा कदाचित अजून काही होतं ज्याचं नाव मला माहीत नव्हतं. मी गाडीची स्पीड कमी केली, काच खाली केली आणि मग गाडीतून उतरून तिच्याजवळ गेलो. मी विचारलं, कोण आहेस तू आणि इथे अशा अवस्थेत का उभी आहेस? ती मला पाहून दचकली नाही. असं वाटत होतं जणू तिला आधीपासूनच माहीत होतं की मी येणार आहे. माझ्या तोंडून शब्दही निघत नव्हते. मी गप्प झालो होतो. हृदयात एक अनोखा अज्ञात भाव दाटून आला होता. कोणीतरी तिच्यासाठी थांबेल असं तिनं हळू आवाजात म्हटलं. आईच्या उपचारासाठी पैसे हवेत. घरी माझी आई गंभीर आजारी आहे. मृत्यूशी झुंज देत आहे. हे ऐकून मी काही क्षण शांत उभा राहिलो. पण न कळत माझ्या ओठांवर एक हलकसं हास्य उमटलं. मनात विचार आला, काय काळ आलाय. रस्त्यावर उभी असलेली मुलगी आणि अशा शब्दांतली लाचारी. माझ्या डोक्यात विचार आला की हे सगळं केवळ एक नवीन भीतीचं कारण असावं. आई आजारी आहे हे कारण ऐकून लोक भावनांमध्ये वाहून जातील हेच तिला माहीत असावं. आणि मी एका क्षणात गर्वाने भरून गेलो. मी हसत म्हणालो, जर खरंच तुझी आई आजारी आहे आणि तुझं बोलणं खरं आहे तर मला डान्स करून दाखव. हे बोलताना मला स्वतःचीच हुशारी वाटत होती. ती मुलगी मला डोळ्यात डोळे घालून पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना आश्चर्य, फक्त एक शांतता. पण ती शांतता कुठल्याही ओरडण्यापेक्षा जास्त ताकदवान होती. ती जणू डोळ्यातून सांगत होती, तुझं जे काही बोलणं आहे ती तुझ्या मनाची घाण आहे, माझी नाही. काही क्षणांनी तिने नजर खाली केली आणि म्हणाली, चला मी तयार आहे. कुठे डान्स करायचाय? हे ऐकून मी हादरलो. तिचं उत्तर माझ्यासाठी एक जोराची झापड होती. तिने आरडाओरडा न करता माझा गर्व चुरगाळून टाकला. मी गाडीचा दरवाजा उघडला आणि ती गप्पच मागच्या सीटवर जाऊन बसली. गाडी चालू झाली. मी मिररमधून तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण कुठलीही विनवणी नव्हती, फक्त तीच शांतता. मी बोलायचा प्रयत्न केला. विचारलं, तुझं नाव काय? ती म्हणाली, संध्या. कुठे राहतेस? ती म्हणाली, जिथे माझी आजारी आई आहे. मी अजून काही विचारायचं होतं, पण त्या क्षणी मला वाटलं की काहीही विचारणं म्हणजे तिच्या दुःखात ढवळाढवळ करणं आहे. मी गाडी थांबवली. त्याच बार समोर जिथून मी निघालो होतो. बारमध्ये लाईट्स, आवाज आणि हास्याचे वातावरण होतं. मी म्हणालो, चल आत चल, इथेच तुला डान्स करायचा आहे. तिच्या डोळ्यात अजूनही ती शांत नजर होती. ती गाडीतून उतरली. थंडीने तिचं शरीर थरथरत होतं, पण तिचे पाय ठाम होते. ती आत गेली. माझ्या मित्रांनी विचारलं, अरे ही कोण आहे? आणि तू तर घरी गेला होतास ना, मग परत कसा आलास? मी थट्टेनेच म्हणालो, माहीत नाही कोण आहे. रस्त्यावर उभी होती. डान्स करेल म्हणाली. संध्यानं डान्स करायला सुरुवात केली. पण तो डान्स असा नव्हता जसा इथल्या मुली करतात. तिच्या हालचालीत एक संकोच होता. ती जणू प्रत्येक पावलात तिच्या भूतकाळाशी भिडत होती. प्रेक्षक टाळ्या शिट्ट्या देत होते, नोटा फेकत होते.
काही जण तिच्याजवळ जाऊन विचित्र हावभाव करत होते, पण ती त्यांच्या संपर्कातून सतत दूर पळत होती. मी मात्र हाताची घडी घालून तिला बघत होतो. माझ्यात काहीतरी जागं झालं होतं, एखादी भावना जी मी खूप वर्षांपासून दाबून ठेवली होती. डान्स संपल्यावर ती स्टेजवरून खाली उतरली आणि जमिनीवर पडलेल्या नोटा उचलायला लागली आणि तिने माझ्याकडे पाहिलंही नाही. मी तिच्या मागे मागे गेलो आणि तिला आवाज दिला की तू खोटं बोलत होतीस. जर खरंच तुझी आई मरणाच्या दारात उभी आहे तर मुलगी डान्स कसा करू शकते? ती थांबली, माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात ना रडवलेपणा होता ना अपमान, फक्त एक खोल खोल प्रश्न होता. ती म्हणाली, साहेब, तुम्ही एक शेवटची मदत कराल का? गाडीने मला आणि माझ्या आईला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाल का? मला कुठेही रिक्षा मिळणार नाही. मी गप्पच तिच्या घरी गेलो. गाडी चालू झाली होती, पण आतमध्ये शांतता होती. ती शांतता ओळखीची नव्हती, पण अनोळखी सुद्धा नव्हती. गावाकडच्या एका जुन्या मोडकळीत झोपडपट्टीत आम्ही पोहोचलो. संध्या गाडीतून उतरली. मी तिच्या मागे चाललो. एका छोट्याशा घरात आम्ही शिरलो. घरातले आवाज, तडफडणं, वेदना सगळं वास्तव होतं. एक खंगलेली आई, 2 रडणारी भावंड, हेच संध्याचं सत्य होतं. ते सगळं पाहून माझे डोळे भरून आले. मी स्तब्ध झालो होतो. माझ्या आतला घमंडी माणूस शांत झाला होता. मी काहीही बोललो नाही, फक्त तिच्या आईला गाडीत घेतलं आणि हॉस्पिटलच्या दिशेने निघालो. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टर म्हणाले, माफ करा, पण तुम्ही त्यांना इथे आणायला उशीर केलात. डॉक्टरांच्या या शब्दांनी संध्या जोरजोराने रडायला लागली. ती म्हणाली, असं होऊ शकत नाही. माझी आई मला सोडून जाऊ शकत नाही. मी तिला दिलासा द्यायचा प्रयत्न केला, पण क्षणभर वाटलं की मी तिला दिलासा देण्याच्याही पात्र नाही. तरीही मी तिच्या समोर जाऊन लाजिरवाणेपणाने म्हणालो, जर तुझ्या आईची तब्येत इतकीच खराब होती तर तू वेळेवर तिचा उपचार का केला नाहीस? एवढा वेळ का घालवलास? संध्याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, परवा रात्री आईची तब्येत बिघडली तेव्हा माझा छोटा भाऊ आणि बहीण खूप घाबरले होते. त्यांना तापही आला होता, पण माझ्याकडे औषध विकत घेण्यासाठी एकही पैसा नव्हता. मी जवळच्या मेडिकल स्टोअरवर गेले आणि विनंती केली की माझ्या आईसाठी औषध द्या, मी उद्या पैसे देईन. पण त्याने अशा नजरेने पाहिलं जणू काही तो औषधांची किंमत नव्हे तर काहीतरी वेगळंच मागत होता. मी तिथून धावत निघाले. रात्रभर माझी आई तापाने थरथरत होती, वेदनेने विव्हळत होती. माझी बहीण तिला पाणी पाजत होती, पण काही उपयोग झाला नाही. सकाळी तिची तब्येत अजूनच खालावली. मी मदतीसाठी इथे तिथे धावत होते, पण कोणाचंच मन पिघळलं नाही. आणि आता जेव्हा मी पैसे घेऊन आले तेव्हा माझी आई मला सोडून गेली आहे. ही गरिबीच आहे जिच्यामुळे माझ्या वडिलांनीही आपला जीव गमावला होता. आणि आता माझी आईही गेली. ती काही वेळ गप्प होती, मग पुन्हा बोलू लागली. माझे वडील मला लहानपणीच सोडून गेले होते. माझ्या आईने दुसऱ्यांच्या घरी काम केलं, कुणाच्या तोंडचे अपमान सहन केले, कपडे धुतले, भांडी घासली, पण कधीही आम्हाला रस्त्यावर भीक मागायला लावली नाही. पण आज तिच्या आजारपणाने मला अशा रस्त्यावर आणून ठेवलं. मी संध्याच्या डोळ्यात पाहिलं. आता तिथे उजाळा नव्हता, पण पोकळीही नव्हती. असं वाटत होतं की त्या डोळ्यांमध्ये स्वप्न नाहीत, फक्त कटू वास्तव आहे. अखेर हॉस्पिटलने तिच्या आईचा मृत्यूदेह आम्हाला दिला. ते घरी आणेपर्यंत पहाट झाली होती. माझा मोबाईल सतत वाजत होता. घरून फोन येत होते. मी रात्रभर घरी नव्हतो, त्यामुळे माझे आई वडील काळजी करत होते, पण मी त्यांना काहीच सांगितलं नाही. मोबाईल सायलेंटवर ठेवला. ते सतत फोन करत राहिले, पण मी कुठे आहे हे त्यांना सांगितलं नाही. संध्याची आई आता पुन्हा घरी होती, पण मृत अवस्थेत. तिचे भाऊ आणि बहीण जे तिच्या बरे होण्याची वाट पाहत होते ते आता तिच्या मृतदेहासमोर उभे होते. अँब्युलन्समधून आईचा मृतदेह उतरवताना तिच्या भावंडांनी पाहताच त्यांना शोक आवरता आला नाही. ते हंबरडा फोडून रडायला लागले. संध्या मात्र त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होती. तिने स्वतःचे अश्रू थांबवले
आणि भावंडांचे अश्रू पुसत म्हणाली, मी आहे ना तुमच्यासोबत. जसं बाबांनी आपल्याला सोडलं तेव्हा आई आपला आधार बनली होती, तसंच आता मी तुमचा आधार बनेन. माझ्या मनात काहीतरी चाललं होतं. माझं मन चुकचुकत होतं. पण का तेच समजत नव्हतं. मी असा नव्हतो. मी एक अहंकारी, स्वतःपुरताच विचार करणारा माणूस होतो. मला कधी दुसऱ्यांच्या दुःखाचं काहीच वाटलं नव्हतं. पण आज संध्याचं दुःख का एवढं भिडत होतं. माझा तिच्याशी काही संबंधही नव्हता. तिच्याशी भेटून 24 तास सुद्धा झाले नव्हते. पण तरीही मी तिची काळजी का करत होतो. का तिचं ते उदास, हरवलेला चेहरा माझं मन अस्वस्थ करत होतं. संध्याच्या आईच्या अंतिम संस्काराची जबाबदारीही मीच घेतली. संस्कार पूर्ण झाल्यावर मी तिथून निघणार होतो. तेव्हा संध्याने मला थांबवलं. ती म्हणाली, साहेब, तुम्ही माझी खूप मदत केलीत. आता एक शेवटची मदत करा. मी माझं चेकबुक काढलं. लिहायला सुरुवात केली. माझे हात थरथरत होते. मी 20 लाखांचा चेक लिहिला. तोच चेक जो मी आधी तिला टोमणा मारत दिला होता. आज तोच सत्यात उतरवणार होतो. मी तो चेक तिच्या पुढे केला. ती माझ्याकडे पाहत नव्हती. आपली भावंड सावरण्यात गुंग होती. मी तो चेक तिच्या समोर ठेवला. तिने हळूच चेककडे पाहिलं आणि माझ्या डोळ्यात नजर घालून विचारलं, ही माझ्या आईच्या मृत्यूची किंमत आहे की माझ्या इज्जतीची? तिच्या प्रश्नाने मी सुन्न झालो. मी काही बोलायचा प्रयत्न केला, पण शब्दांनी साथ दिली नाही. कदाचित हाच तो क्षण होता जेव्हा मनाची लाज शब्दांना जाळून टाकते. माझी नजर खाली झुकली. मी आता तो मुलगा नव्हतो जो शहरातल्या सर्वात श्रीमंत व्यावसायिकाचा मुलगा होतो. मी आता एक अपराधी होतो. काळाच्या आणि परिस्थितीच्या समोर उघडा पडलेला अपराधी. संध्याने तो चेक उचलला आणि शांतपणे जमिनीवर परत ठेवला. तिची भावंड हे सर्व पाहत होती. याचा अर्थ स्पष्ट होता की तिने तो चेक स्वीकारला नव्हता. मी आयुष्यात पहिल्यांदा इतका लाजला होतो. माझ्या समोर एक मुलगी होती जी उपासमारीत गरिबीत वाढली होती. पण ती अजूनही डगमगली नव्हती. तिला नाचावं लागलं, पण स्वतःच्या अटींवर. तिच्या शरीरात असलेला स्वाभिमान माझ्या संपत्तीलाही पुरून उरला असता. माझ्या लहानपणापासून मला शिकवलं गेलं होतं की इज्जत फक्त पैशांनी मिळते. पण आज मला समजलं, इज्जत तेव्हा जन्म घेते जेव्हा माणूस हतबल असूनही झुकत नाही, स्वतःला विकत नाही. संध्याने काही न बोलता तिच्या भावंडांना घेतलं आणि शांतपणे निघून गेली. मी फक्त तिथेच उभा राहिलो, बघत राहिलो. ती एकटी पडली होती. पण तिने अजूनही कोणाकडूनही मदतीची अपेक्षा ठेवली नव्हती. ना माझ्याकडून, ना जगाकडून. ती स्वतःचं सगळं स्वतः करायला सज्ज होती. मी नंतर माझ्या घरी परतलो. आज माझी अवस्था उद्ध्वस्त झाल्यासारखी होती. जेव्हा कधी मी घरी जात असे, दरवाजातच सर्व नोकरांना आपल्या आपल्या कामाला लावायचो. पण आज माझं मन आणि शरीर दोन्ही थकलं होतं, शांत झालं होतं. आई वडील माझ्या प्रति काळजीत होते. त्यांनी मला विचारलं, रात्रभर कुठे होतास? घरी का आला नाहीस? तुझी अवस्था अशी का आहे? फोन का उचलला नाहीस? पण मी गप्प होतो. माझ्यात त्यांना उत्तर देण्याची ताकद उरली नव्हती. मी फक्त एवढंच म्हणालो, मी माझ्या खोलीत जातोय. प्लीज कुणी काही विचारू नका. मी ठीक आहे. मी सरळ माझ्या खोलीत आलो. शर्ट काढून बेडवर फेकला. घड्याळ आणि मोबाईल सुद्धा टाकून दिला. खिडक्या, दरवाजे सगळं बंद केलं. पडदे लावले. लाईट बंद केली आणि अंधारात शांतपणे झोपलो. पण संध्याचा चेहरा आणि तिची बेबसी डोळ्यांसमोरून जात नव्हती. मला वाटत होतं, मी तिच्याशी जे केलं ते माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. माझं मन सांगत होतं, हा प्रवास अजून संपलेला नाही. मी स्वतःलाच विचारू लागलो, मी नक्की कोण आहे? एक श्रीमंत माणूस की एक रिकामी खोली? का मला कधीच दुसऱ्यांच्या दुःखाचं दुःख वाटलं नाही? आणि का आज वाटते की संध्याची वेदना माझ्याच मनात खोलवर जिरपली आहे? मी तिच्यासमोर काही वचन द्यायचं ठरवलं होतं. तिच्या मदतीला उभा राहायचं ठरवलं होतं. पण माझ्यात आता हिंमतच उरली नव्हती. मी हे सर्व विचार करत करत केव्हा झोपून गेलो कळलंच नाही. पण फार काळानंतर एक शांत झोप लागली होती. रात्री उठलो तेव्हा खोली पूर्ण अंधारात होती.
ती मीच केली होती. लाईट सुरू केली आणि मग माझ्या आई वडिलांकडे गेलो, जे रात्रीच्या जेवणासाठी माझी वाट पाहत होते. ते मला पाहताच म्हणाले, अखेर तुला काय झालंय? तू आज खूप बदललेला दिसतोयस. कुठे गेला होतास? आई बाबांनी मला पाहून विचारलं. मी शांतपणे म्हणालो, तुमचा मुलगा बदललाय. तुम्ही नेहमी म्हणत होतात ना, सुधार, चुकीच्या गोष्टी करणं बंद कर, मन नरम ठेव, राग कमी कर, दुसऱ्यांच्या वेदना समजून घे. समजा की आता तुमच्या मुलात हे सगळं आलंय. माझी आई आश्चर्याने माझ्याकडे पाहत राहिली. बाळा, तू कसल्या विचित्र गोष्टीत बोलतोयस? मी हसून म्हणालो, मॉम, मी खरं बोलतोय. काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. मी जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याच्या घरी गेलो. यावेळी मी फक्त माणूस म्हणून तिच्यासमोर उभा होतो. तो माणूस जो पूर्वी स्वतःला शहरातला सगळ्यात मोठा उद्योगपती समजायचा, पण आज डोळ्यात पाणी घेऊन एका सामान्य दारात उभा होतो. संध्याच्या घरात सगळं तसंच होतं. भिंतींची ओलसरता, शांतता. मी दार हळूच वाजवलं. मनात थोडीशी भीती होती. संध्या समोर आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता. डोळ्यांखाली काळी वळसे होते, पण ती ठाम उभी होती. तुम्ही? ती म्हणाली. हो, तुमच्यासाठी थोडं खाण्याचं सामान घेऊन आलोय, मी म्हणालो. ती काहीच न बोलता मागे सरकली. मला आत यायला सांगितलं. मी घरात गेलो. तिची बहीण अंगण झाडत होती आणि भाऊ एका कोपऱ्यात बसला होता. त्यांनीही मला आश्चर्याने पाहिलं. तुमच्यासाठी खाण्याचं सामान आणलंय, मी म्हणालो. संध्याची बहीण सामान घेऊन गेली, पण संध्या म्हणाली, तुम्ही आमच्यासाठी हे सगळं का करता आहात? मी म्हणालो, तुझ्या आईने जे केलं तसंच काहीतरी मी करू इच्छितो. आता माझ्या भावंडांची जबाबदारी माझी आहे. मी काहीतरी कमवेन, असं ती ठामपणे म्हणाली. तिची बहीण म्हणाली, दीदी उदास आहे, तुम्ही बसा. मी बसलो, पण संध्या खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. मी हळूच म्हणालो, मी तुझ्यासाठी बरंच काही करू शकतो, फक्त मला एक संधी दे. ती माझ्याकडे वळली. डोळ्यातली जुनी चमक आता थोडीशी फिकट होती. मदत? कुठली मदत कराल? मला बारमध्ये डान्स करायला लावाल? की तुमच्या मित्रांपुढे उभं कराल? की घरी नेऊन बिछाण्याची शोभा वाढवाल? मी गप्प होतो. मी हे सगळं तुम्हाला म्हणत नाही, कारण तुम्ही मदत केलीत, पण तुमच्यावर विश्वास ठेवणं मला जमत नाही. मला माफ करा. त्या क्षणी दोघांमध्ये असलेली शांतता फार काही सांगून गेली. गेलेल्या काळाची वेदना, आत्ताचा थकवा आणि येणाऱ्या काळाची चिंता. मग एक नवीन नातंही जन्म घेत होतं, प्रामाणिकतेचं. मी तिच्या भावाजवळ जाऊन बसलो. त्याचं नाव विचारलं आणि प्रथमच एका गरीब माणसाशी प्रेमाने बोललो. खरं तर गरीब ते नव्हते, मी होतो, कारण माझं मन गरीब होतं. मी निघालो तेव्हा संध्या दारात आली. काहीच बोलली नाही, न थांबवता न निरोप देता. फक्त डोळ्यातून एक परवानगी दिली. ती खामोश इजाजत होती, जी खूप काही सांगून गेली. मी परत आलो. माझी दुनिया तशीच होती. काचांच्या इमारती, बिझनेस, मित्रांशी हसणं. पण आता त्या सगळ्यात मला काहीतरी कमी जाणवायला लागलं होतं. पहिल्यांदाच मला जाणवलं की खरी रोशनी तिथे असते जिथे अंधार जन्म घेतो, आणि ज्या काळोखात दुसऱ्यांसाठी एखादं हृदय धडधडतं तिथेच खरी माणुसकी असते. माझं मन सतत संध्याला आठवत राहायचं. मी तिच्या भावंडांशी बोलण्याच्या निमित्ताने तिच्या घरी जायचो, पण एक आठवडा ऑफिसच्या कामामुळे मी तिच्या घरी जाऊ शकलो नाही. जेव्हा आठवड्यानंतर गेलो तेव्हा पाहिलं, संध्याच्या घरी काही मुली होत्या. सगळ्या शिवणकाम शिकत होत्या. संध्या त्यांना मशीनवर शिकवत होती. मी समजून गेलो. तिने स्वतःच्या पायांवर उभं राहायचं ठरवलंय. मी तिची माफी मागायचा विचार करत होतो, पण माहीत होतो माझ्या माफीनं तिच्या त्या रात्रीच्या वेदना नाही मिटणार. पण तरी दररोज तिथे जायचो. तिचं काम, तिचं हसणं, तिचं अस्तित्व सगळं मला खूप आवडायचं. संध्याची बहीण ही आता मला ओळखायला लागली होती. तिला जाणवायला लागलं होतं की मी दरवेळी दारापाशी येतो, थोडा वेळ संध्याला पाहतो आणि काहीच न बोलता निघून जातो. संध्या मात्र इतके मुलींमध्ये व्यस्त असायची की तिला माझं येणं जाणं कळायचंच नाही.
मी घरी सुद्धा तिच्या विचारांमध्ये हरवून हसत बसायचो. माझं बदललेलं वागणं, डोळ्यातली नमी, मनातले शब्द आणि चेहऱ्यावरचं हसू पाहून आई बाबा आश्चर्यचकित झाले होते. तुला नेमकं झालंय तरी काय, ते विचारायचे आणि मी फक्त हसून मान हलवायचो. कदाचित आता मी बरा होण्याच्या वाटेवर होतो. संध्याबद्दलचं माझं प्रेम हळूहळू मनावर चढायला लागलं होतं. ती पहिली खरी भावना होती, जी एकतर्फी होती. माझ्या मनात प्रेम होतं, पण तिच्या बाजूने काहीच नव्हतं. घरचेही विचारायचे, सर्व ठीक आहे ना? आणि माझं उत्तर असायचं, हो, आता मी खऱ्या अर्थाने ठीक आहे. एका संध्याकाळी मी तिच्या घरी गेलो. डोळ्यात काहीही दिखावा नव्हता, ना कोणतीही अपेक्षा. मी फक्त तिच्या भावंडांच्या शिक्षणासाठी एक प्रवेश अर्ज घेऊन आलो होतो. एक संधी जी ती नाकारली असती तरी मला वाईट वाटलं नसतं. माझी इच्छा होती की तिचे भाऊ बहीण परदेशात जाऊन शिकावेत. संध्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी खूप मेहनत करत होती आणि मी तिला मदतीचा हात द्यायचं ठरवलं होतं. जेव्हा मी तो प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला तेव्हा ती काही वेळ शांत होती. माझ्याकडे पाहत विचार करत राहिली. मग म्हणाली, मी आजही तुम्हाला हेच विचारते, का करताय हे सगळं आमच्यासाठी? का आलात इथे? मी म्हणालो, संध्या, मी फक्त हेच म्हणतो, तुझ्या भावंडांनी शिक्षण घ्यावं, मोठं व्हावं. तूही तेच पाहतेस ना त्यांच्यासाठी. माझं बोलणं ऐकून तिचे भाऊ बहीण म्हणाले, दीदी, आम्हाला खरंच परदेशात जाऊन शिकायचंय. प्लीज यांचं ऐक ना. आणि शेवटी भावंडांच्या आग्रहामुळे तिने ती मदत स्वीकारली. पण तिने ठामपणे सांगितलं, मी त्यांचं शिक्षण पूर्ण होण्याआधीच सगळी रक्कम परत करीन. एक पैसाही शिल्लक ठेवणार नाही. मी तिच्याकडे हसून पाहिलं आणि म्हणालो, हो हो, सगळं परत कर. सुमारे 3 महिन्यातच मी तिच्या भावंडांसाठी परदेशात शिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यांना माझ्या जबाबदारीवर बाहेर पाठवलं. पण आता संध्या घरी एकटीच राहिली होती, म्हणून मी तिच्या घराबाहेर काही सुरक्षा रक्षक ठेवले, जे तिची काळजी घेतील. पण संध्याला याची कल्पना देखील नव्हती की तिच्या घराच्या सुरक्षितेसाठी मी ही जबाबदारी घेतली होती. तिचे भाऊ बहीण बाहेर गेले होते आणि जेव्हा मी पुन्हा तिच्या घरात आलो तेव्हा संध्यानं दरवाजा उघडला. यावेळी तिच्या डोळ्यात शांतता होती, ना राग ना भीती. ती मला पाहतच काही क्षणांसाठी थबकली. मी हळू आवाजात म्हणालो, तुझे भाऊ आणि बहीण दोघंही ठीक आहेत. तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुझा माझ्यावर जो विश्वास होता तो योग्य ठरला. ती म्हणाली, तुमचे खूप खूप आभार. मी फक्त हसून उत्तर दिलं. मी तिला काय सांगणार होतो की मी हे सगळं तिच्यासाठी का करत होतो. दररोज ती अधिकाधिक यशस्वी होत होती. तिच्याकडे आता बऱ्याच स्टुडंट्स होत्या ज्या तिच्याकडून शिलाई शिकून गेल्या होत्या, पण तरीही तिच्या कमाईतून ती फक्त घरखर्च भागवू शकत होती. माझी इच्छा होती की संध्यासारख्या टॅलेंटेड मुलीला संधी मिळाली पाहिजे. तिचं कौशल्य संपूर्ण जगासमोर यायला हवं. एक दिवस मी माझ्या मित्राकडे गेलो होतो. त्याची पत्नी स्वतःचं एक बुटीक चालवते आणि त्या बुटीकसाठी तयार केलेले कपडे मार्केटमध्ये सप्लाय करते. मी तिला संध्याबद्दल सांगितलं की ती खूप कुशल आहे आणि तिला ही कला तिच्या आईकडून वारसा म्हणून मिळाली आहे. तिच्या आईने तिला स्वतः शिकवलं होतं. माझं हेच स्वप्न होतं की तिचं हेच कौशल्य एक दिवस तिच्या यशाचं कारण ठरावं. माझ्या मित्राची पत्नी काही दिवसांनी संध्याच्या घरी गेली. तिने संध्याचं काम पाहिलं आणि तिला आपल्या बुटीकमध्ये नोकरीची ऑफर दिली. ती नोकरी आधी दिली गेली कारण संध्याचं कौशल्य पाहून ती स्वतः भारावून गेली होती. मी संध्याला याची जराही कल्पना लागू दिली नव्हती की या सगळ्यामागे माझाच हात आहे. संध्या सुरुवातीला या नोकरीच्या ऑफरने थोडी आश्चर्यचकित झाली होती, कारण अजूनपर्यंत ती घरीच मुलींना दर महिना 200 ते 300 रुपयांमध्ये शिवणकाम शिकवत होती. यामुळे एकूण मिळून तिच्या हातात सुमारे 5,000 रुपये यायचे. मला तिची कमाई अधिक व्हावी असं वाटत होतं. माझ्या मित्राची पत्नी शनैया हिने तिच्या बुटीकविषयी संध्याला सांगितलं आणि असंही म्हटलं की आम्हाला तुमच्यासारख्या मुलींची गरज आहे.
हे ऐकून संध्या नोकरीसाठी तयार झाली. जेव्हा ती शनैयाच्या बुटीकमध्ये गेली आणि तिथल्या ड्रेसचं डिझाईन पाहिलं तेव्हा ती थोडी घाबरली. कारण हे काम बेल्ट्रॉन डिझायनर सारखं होतं. पण तरीही तिने धैर्य गोळा केलं. शनैयानेही तिला समजावून सांगितलं की तू आमच्यासोबत काम करावंस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. संध्याने तिथे काम सुरू केलं. हळूहळू वेळ गेल्यावर तिला बुटीकचं सगळं काम नीट समजलं आणि तिचा पगारही निश्चित झाला. मी दररोज गुपचूप तिला पाहायला जायचो. शनैया हिला समजलं होतं की माझी सहानुभूती संध्यासाठी वेगळीच आहे. तिच्यासाठी माझ्या मनात काहीतरी विशेष आहे. आणि एक दिवस संध्याला तिच्या मेहनतीच्या जोरावर बुटीकची मॅनेजर बनवलं गेलं. कारण तितकी हुशार आणि कष्टाळू दुसरी कोणीच नव्हती. हे खुद्द बुटीकची मालकीण असलेल्या शनैयालाही दिसत होतं. संध्याची ही प्रगती पाहून मी खूप खुश झालो होतो. वेळ जसजसा पुढे सरकत गेला संध्या यशाच्या शिखरावर पोहोचली. पण मी मात्र तिच्या मागेच राहिलो. कधी तिच्या समोर आलो नाही. नंतर संध्याची बहीण न्यूयॉर्कहून डॉक्टर होऊन भारतात परत आली. तिचा भाऊ अजून शिक्षण घेत होता. मी अनेक वर्षांची वाटचाल खूप थोड्या वेळात केली होती. संध्याच्या बहिणीनेही आपल्या यशाने संध्याचं नाव उजळवलं. संध्या आता चांगली कमावू लागली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने अजूनही त्या जुन्या गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या ज्या मी कधी काळी तिच्यासाठी केल्या होत्या. ती अजूनही त्या ऋणातून मुक्त व्हायची होती. माझ्या मनात आजही तिच्याबद्दल खूप आदर होता. माझे आई वडील माझं लग्न लावून द्यायचं म्हणत होते. पण मी संध्याच्या प्रेमात असल्यामुळे कोणाशीही लग्न केलं नाही. मी वेळ मागत राहिलो. माझे आई वडील मला खूप प्रेम करत होते. मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो. मला माहीत होतं की मी त्यांच्याशी संध्याबद्दल बोललो तर ते नक्कीच माझी साथ देतील. त्यांना आधीच शंका होती की मी संध्यासारख्या मुलीवर प्रेम करत आहे आणि तिच्या होकाराची वाट पाहतोय. मी संध्यासाठीच नव्हे तर माझ्या व्यवसायासाठीही मन लावून काम करू लागलो होतो. मी गरीब लोकांची मदत करू लागलो होतो. काही गरिबांचं उपचारही मी स्वतःच्या पैशातून करवून दिले होते. संध्यामुळे मी पूर्णपणे बदलून गेलो होतो आणि ती याबद्दल अनभिज्ञ होती. तिच्यामुळे एक कठोर मनाचा माणूस मृदू झाला होता. संध्या आता शहरात ओळखली जाऊ लागली होती. माझी खरी ओळख ही होती की तिने मला माणूस केलं होतं. एक दिवस मी तिच्या घरी गेलो. ती तिच्या बहिणीसोबत बसली होती. मी शांतपणे जाऊन बसलो. तिचं घर आता पूर्वी इतकं छोटंसं नव्हतं. ते खूपच सुंदर वाटत होतं. संध्या चहा घेऊन आली आणि पहिल्यांदाच न पाहता बोलली, आता तुम्ही पाहुणे नाही राहिलात, आमच्या घरचेच सदस्य झाला आहात. हे शब्द माझ्यासाठी प्रेमासारखे होते. त्यांनी माझ्या ओठांवर हसू आणलं होतं. तिने अचानक माझ्या समोर हात जोडले आणि म्हणाली, या आयुष्याचं मला दान दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी थोडा गोंधळलोच. मी तिला विचारलं, हात का जोडतेस? तू काय बोलतेस? तर ती म्हणाली, अभिनय करणं थांबवा. मी सगळं काही जाणते. तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या भावंडांसाठी खूप काही केलंय. असं कोणी कोणासाठी करत नाही. तुम्ही माझ्यासाठी इतकं का केलं हे मला कळतंय. मी थोडा घाबरतच म्हणालो, तू काय म्हणतेस? मला काहीच कळत नाही. मी तुझ्यासाठी काय केलंय? ती म्हणाली, बुटीकमध्ये नोकरी तुम्हीच लावली होती. मला माहीत आहे. तुम्ही रोज मला पाहायला तिथे यायचा. मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं होतं आणि मग मी शनैया मॅडमलाही विचारलं तर त्यांनी सगळं काही सांगितलं. मी त्या वेळेला काहीच बोलले नाही कारण तुमचं गुपित गुपितच ठेवायचं होतं. मी म्हणालो, संध्या, मी तुझी नोकरी लावली असेलही पण तू यशस्वी झालीस ते तुझ्या मेहनतीमुळे. तू टॅलेंटेड आहेस. जर तुझ्यात ती कुवतच नसती तर आजही तू मागेच राहिली असतीस. मी फक्त तुझं कौशल्य जगासमोर आणायचं काम केलंय. ती हसली आणि म्हणाली, आजपर्यंत मी तुमच्याशी जर कठोर वागले असेल तर त्याची माफी मागू इच्छिते. मी म्हणालो, तुला माफी मागण्याची काहीच गरज नाही. हे म्हणजे माझं आयुष्य आहे जिथे माणुसकीचं खऱ्या अर्थाने डोळे उघडले. एका वेदनेची किंमत पूर्ण झाली.
आता मी जिवंत होतो आणि माझ्या पत्नी संध्यासोबत खूप आनंदात आहे. तिच्या भावंडांची जबाबदारी आम्ही दोघं मिळून निभावत होतो. माझी पत्नी एक आत्मनिर्भर स्त्री आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळावेत. धन्यवाद.